मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं यतलं सर्वदै साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। नम नमाझे गुरुराया दयानंदे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आदिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार होनियाता। आयुष्य मुलाचे वेचिले संसारी आयुष्य मुलाचे वेचिले संसारी येऊनी शरीरी हितकाय येऊनी नामासाठी करसी चावटी शेवटी मसनवटी जाणे लागे गुरुविना मरशील अधोगती जाशील कैसी दया येईल यमधर्मा अनाथाचा नाथानंद सद्गुरु म्हणे बाळ गुरु बापूजीचे दत्त प्रभू दत्ता।
नाम सोहळा श्री क्षेत्र रोही पिपळगाव या ठिकाणी पुरातन दत्त मंदिर, शिव मंदिर आणि या ठिकाणी समर्थ श्री बाळगीर महाराज, पत्रऋषी अनुसया माता, आनंद दत्त प्रभू यांचे मूर्ती प्राण प्रतिष्ठा स्थापना निमित्त आणि चातुर्मासाच्या समाप्ती निमित्त हा भव्य दिव्य असा सोहळा परमपूज्य आदरणीय राजेंद्रपुरी गुरु दत्तपुरी महाराज आणि श्री 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 1008 अष्टकौशल्य श्री महंत प्रयागगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असणारा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी चालू आहे। आणि आज तिसरा दिवसाची सेवा शहादत्त महाराज सरेगावकर यांची सेवा होती, पण काही कारणास्तव मी या ठिकाणी आलो ते माझ्या तारखेवर येते। असा सुंदर असणारा सोहळा आज आपल्या गावामध्ये चालू आहे। पाहत असताना ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस एवढा आनंद वाटला, खूप आनंद। पहा, संप्रदायामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या जातात। हेची करावे साधन, बाळगुरु महाराज सांगतात, हेची करावे साधन नामस्मरण अन्नदान। नामस्मरण आणि अन्नदान संप्रदायामध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे। आनंद गीतेमध्ये एक ओवी आलेली आहे, अन्न द्यावे सर्वाभूते, पात्र मिळेल दैवगते, ऐसा उल्ला जयाच्या चित्ते, तो परम साधू बोलीजे। महाराज सांगतात की बाबा, ज्याच्या अंतःकरणामध्ये नामस्मरण आणि अन्नदान घडावं, हे ज्याच्या हृदयातून वाटत असन तो साधू श्रेष्ठ आहे। नामस्मरणामुळे चित्त शुद्ध होते आणि अन्नामुळे देह चालते, नाही का? हा आपला 3.5 हाताचा जो देह आहे हा केवळ अन्नामुळे चालते। एका अभंगामध्ये सुद्धा वर्णन केलं। अभंगात वर्णन करत असताना महाराजांनी सुंदर सांगितलं, मुखी अन्न घालिता सर्वांगी पुष्टता। आता त्याच्या पुढचं नाही किंवा मुखात जर अन्न घालं तर सर्वांग पुष्ट होते, आणि पुष्ट जर शरीर राहिलं तर नामस्मरण भरपूर होते। म्हणून नामस्मरण आणि अन्नदान श्रेष्ठ सांगितलेलं आहे। राजेंद्रपुरी महाराजांचा माझा पहिलाच परिचय या भागात आलो नाही जास्त। माग बाबाजी सोबत तालंग या ठिकाणी भेट झाली बाबाजीची,
पहिलं कीर्तन त्या भागातलं, दुसरं सरेगाव, तिसरं दत्तबर्डे, हे चौथं कीर्तन या भागातलं. आता आमची भाषा विदर्भामध्ये, यवतमाळ जिल्हा विदर्भ तिकडले आम्ही, आणि भाषेमध्ये बोलता बोलता जर काही एखादा शब्द मागे पुढे झाला, मराठवाड्यातील विदर्भाच्या भाषेचा बराचसा फरक पडतो. ते समजून घ्यावं. दत्त प्रभू दत्त प्रयाग गिरीजी महाराज आणि परमपूज्य राजेंद्रपुरी महाराज हे आश्रमावर आले होते निरंजन माहूरला. त्यावेळेस महाराजांची भेट झाली. पहा, आज वर्णन करावं असं एका अभंगामध्ये वाचण्यात गेलं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, राजेंद्रपुरी महाराजांची भेट आधीच झाली होती. होई सांगण्याचा अर्थ शास्त्र प्रमाणात, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत जाणत. कीर्तनामध्ये मर्यादा सांगितलेली आहे शास्त्रात. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मनुष्याची गौरव. तरी पण संत श्रेष्ठ आज समोर आहे म्हणून स्तुती नाही, आता वस्तुस्थिती आहे. राजेंद्र महाराजाचा स्वभाव एवढा निर्मळ स्वभाव. युट्यूबवर अनेक कीर्तन केले पण त्याच्यात कधी कोणाचं वर्णन नाही केलं. सांगण्याचे मोठेपणा नाही, तुम्ही कधी कीर्तन पहा, कोण्याही व्यक्तीचं मोठेपणा त्याच्यात केला नाही. पण खरंच महाराजाचं कितीतरी दिवसापासून प्रेम. महाराज एक वेळा या तुम्ही रोही पिपळगावले या महाराज. योग आला नाही, आज तो कीर्तनाच्या रूपातून तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला. दत्त प्रभू एक महत्वाचा विषय तुम्ही सर्व शिकले सवरले, शास्त्र सांगते साधुले कीर्तन करता येव, प्रवचन करता येव अथवा न येव, पण आचरण शुद्ध असावं. आचरण शुद्ध असावं. तुकडोजी महाराजाचं एक प्रमाण आहे, अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वता, अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं करते. जीवनामध्ये सात्विकता असली पाहिजे साधूच्या जीवनात. आता आम्ही शिकलो, सवरलो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, हे मोठेपणा आहे. पण साधूच्या जीवनात हे नसलं तरी चालतं. कारण तर माणसं सांगण्या नाही सुधरले असते तर ज्ञानेश्वर महाराजाच्या काळात, तुकाराम महाराजाच्या काळात लोक सुधारले असते. कीर्तन करून सत्य करून लोक नाही सुधरत, लोक आचरण पाहून सुधारते समोरच्या व्यक्तीचं.
समोरच्या व्यक्तीचं आचरण कसं आहे, किती सात्विकता त्याच्या चरित्रामध्ये आहे, किती निर्मळता त्याच्या चरित्रात आहे, हे महत्वाचं आहे. आणि तो साधू माझ्या जीवनात पाहण्यात आला. दत्त प्रभू दत्त सर्व वर्गाला घेऊन चालणं हे महत्वाचं आहे. चला उठ गड्या झोप सोड सोड आपुली हे पेटले चहू करून आग लाग. आज जागरूक होणं गरजेचं आहे. आपण जाती जातीमध्ये, संप्रदायामध्ये, गरिबी श्रीमंतीत, पक्षामध्ये वाटल्या गेलेलं, पण कोणाचंच लक्ष धर्माकडे नाही. त्याचं नाव आपण नेहमी घेतो, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आपण नित्य नेमान घेतो. पण आचरणामध्ये आपण शून्य, आचरणामध्ये शून्य आपण. म्हणून शास्त्र सांगते बाबा, भगवंत कोणच नाही पाहिला, कारण तो निर्गुण निराकार आहे. त्याच्यासाठी आपली माया सुटली पाहिजे, तोपर्यंत ईश्वर नाही दिसत. पण तो जर पाहता असला तर आपण साधूच्या रूपातून पाहता असते, साधूच्या रूपात नाही. त्याचं एक पुन्हा प्रमाण सांगितलेलं आहे. आता आम्ही मगाने बसलो, त्यांनी सांगितलं बाबा 128 लोकांचे पहारे चालतात, 128 लोकांचे.